टी कृष्णाचारी, ए राजा, दयानिधी मारन, BS येरुप्पा, अशोक चव्हाण, नितीश कुमार, लाल बहादूर शास्त्री हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. पण यांच्यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे आरोप झाल्यानंतर या सगळ्यांनी राजीनामे दिले होते. नैतिक जबाबदारी घेऊन झालेल्या आरोपावरती राजीनामा देण्याची किंवा जबाबदारी घेण्याची परंपरा होती. अगदी लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे मंत्री असताना एक अपघात झाला म्हणून राजीनामा दिला होता. पण सध्या स्थिती जर पाहिली तर सध्याचे भाजप सरकार अशी कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही. गेल्या 12 वर्षाच्या त्यांचा सत्तेचा पॅटर्न बघितला तर हे दिसून येते की भाजप कधीच कोणत्या दबावाखाली येऊन मंत्र्याचे राजीनामे घेत नाही. 2015 मध्ये सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांनी ललित मोदी यांना मदत केली. लंडन ते पोर्तुगाल असे पळून जाण्याचा मदत केल्याचा आरोप होता. तेव्हा राजीनामे मागितले गेले. तेव्हा राजनाथ सिंग पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की यहाँ मंत्रियों की त्यागपत्र नहीं होते हैं भैया, ये यूपी गवर्नमेंट नहीं है, NDA का गवर्नमेंट है. यहाँ पे याचा अर्थ असा की सरकार स्टँड क्लिअर आहे, आम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही का. मग तरच लक्षात घ्या की तर याची कारणे आपण नीट समजून घेतली पाहिजे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकार का घेत नाहीत. याच्या कामाची पद्धत आपण समजून घेऊयात. काँग्रेस म्हणजे UPAचे गव्हर्नमेंट असताना 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा या सगळ्यामध्ये जास्त अग्रेसिव्ह राजीनामा मागण्यामध्ये तेव्हाच विरोधक भाजप पुढे होती. चौकशी सुरू असेपर्यंत राजीनामे देणे ही जबाबदारी आहे असे भाजपचे नेते तेव्हा सांगायचे. मग धर्मेंद्र प्रधान या सगळ्याला अपवाद आहेत का? ते काही स्पेशल आहेत का? तर हो, भाजपासाठी ते फार स्पेशल आहेत. प्रधान हे RSSचे आणि बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते. पक्षाला फंड उपलब्ध करून देणारे, त्यांच्यासाठी काम करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. मनीमॅन धर्मेंद्र प्रधान याचे बॅकग्राऊंड आपण जरा नीट समजून घेऊयात, त्यानंतर आपल्याला सगळं क्लिअर होईल. धर्मेंद्र प्रधान हे अचानक राजकारणामध्ये आलेले नाही आणि ते आलेले नेते नाही. त्यांना त्या राजकारणात आणि पक्षाचा मोठा वारसा लाभलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे कद्दावर नेते देवेंद्र प्रधान यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच भाजप आणि जनसंघाचा विचारसरणीचे बाळकडू मिळालेले आहे. 2017 मध्ये त्यांनी ओडिशा भाजपचे पंचायत आणि बूथ स्तरावरील संघटन उभे केले. 2024 मध्ये ओडिशामध्ये भाजपने मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे धर्मेंद्र प्रधान यांची रणनीती सर्वात महत्त्वाची मानली जाते. याच्या अशी जर म्हणलं तर अशा यशस्वी जन आधार असलेल्या नेत्याला सहजासहजी बाजूला करणे भाजपला परवडणार नाही. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा किंवा मंत्र्याचा कोणताही मोठा निर्णय होतो तेव्हा RSSची भूमिका महत्त्वाची असते. 1983 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. संघाच्या शिस्तीमध्ये आणि विचारसरणीमध्ये वाढलेले ते निष्ठावंत कार्यकर्ते आहे. धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिमा एका कट्टर संघ स्वयंसेवकाची आणि शिस्तप्रिय नेत्याची अशी आहे. जेव्हा जेव्हा अशा नेत्यावरती राजकीय संकट येते तेव्हा संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी संघाचे पार्श्वभूमी असलेल्या मंत्र्याचे राजीनामे घेणे भाजप नेतृत्वासाठी सोपे नाही. मोदी सरकारच्या अंतर्गत वर्तुळामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासाचे आहे. मे 2026 मध्ये म्हणजेच की 16 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब महिलांसाठी आणलेली अत्यंत महत्त्वाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यशस्वीपणे राबवण्याची जबाबदारी पेट्रोलियम मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती होती. या योजनेला भाजपला 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा राजकीय फायदा मिळवून दिला. 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण प्रधान यांच्या नेतृत्वामध्ये झाले. हा सुद्धा मोदीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शिक्षण खाते त्यांना सोपवण्यात आल्यापासून पुस्तकामधला इतिहास बदलत जातोय अशी ओरडा विरोधक सातत्याने करत आहेत. उत्तराखंड 2017, कर्नाटक 2018, 2022 मध्ये उत्तर प्रदेश, 2025 मध्ये बिहार यासारख्या अत्यंत कठीण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून पक्षाला विजय मिळवून दिलेला आहे. प्रधान हे अनावश्यक वादग्रस्त वक्तव्य करत नाही आणि मीडियामध्ये पब्लिसिटी स्टंट सुद्धा करत नाही. ते पडद्यामागे राहून आपले काम करत असतात. हीच गोष्ट त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या अत्यंत जवळची बनवते. धर्मेंद्र प्रधान हे केवळ एक कॅबिनेट मंत्री नाही तर ते संघ, भाजप संघटन आणि मोदी सरकार या तिन्ही स्तंभाचा जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे नीट मुद्द्यावरती विरोधकांनी कितीही दबाव आणला तरी त्यांना सहजासहजी पदमुक्त केले जात नाही असे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त आणखी 3 कारणे आहेत ज्यामुळे प्रधान यांना राजीनामा होत नाही.
पहिली कारण आहे ते कारण हे की सरकारची ती अपयशाची कबुली ठरेल. राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये मंत्र्याचा राजीनामा हा केवळ एका व्यक्तीचा राजीनामा नसतो, तर तो सरकारने आपल्या अपयशावरती मारलेली अधिकृत मोहर असते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर सरकारला अप्रत्यक्षपणे हे मान्य करावे लागेल की नीट परीक्षेमधील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि NTA गोंधळ रोखण्यामध्ये सरकार परिपूर्ण अपयशी ठरलेले आहे. मोदी सरकारची प्रतिमा ही नेहमीच मजबूत, धाडसी आणि निर्णयक्षम सरकार अशी दाखवण्याची झालेली आहे. कोणत्याही दबावाखाली येऊन मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास सरकार चुका करते आणि दबावापुढे झुकते असा संदेश लोकांमध्ये जाईल, जे मोदी सरकारला अजिबात परवडणार नाही. जर यामध्ये म्हणलं तर दुसरी बाब ही आहे की विरोधकाच्या छाती आयता मुद्दा मिळेल, एक नैतिक विजय ठरेल. सध्या राहुल गांधी आणि इंडिया आघाडी नीट घोटाळ्यावरून आक्रमक झालेले आहेत आणि अशावेळी राजीनामा देणे म्हणजे विरोधकाच्या हातामध्ये सर्वात मोठे राजकीय शस्त्र देण्यासारखे ठरेल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तर विरोधक, खास करून राहुल गांधी, याला आपला एक मोठा राजकीय विजय म्हणून सादर करता येईल. ते जनतेला सांगतील की आम्ही दबाव आणला आणि म्हणूनच सरकार झुकावे लागले. एकदा एका मंत्र्याचा राजीनामा घेतला की विरोधक तिथेच थांबणार नाही. त्यानंतर NTA पूर्णपणे बरखास्त करा, शिक्षण मंत्रालयात चौकशी करा आणि इतर मुद्द्यावर देखील राजीनामे द्या अशी नवीन मागणी सरकारसमोर येऊ शकते. सरकारला घेराव जाऊ शकते आणि मोठी बाब ठरू शकते. त्यानंतर राम मंदिराचे प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यातही राजीनामे मागितले जाऊ शकतात आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान सरकार यांचा राजीनामा घेत नाही. तिसरी बाब हे की आगामी आंदोलनाला ताकद मिळेल. येत्या काळामध्ये आगामी जी आंदोलने होणार आहे त्यांना एक नवीन ताकद मिळेल. सध्या दिल्लीच्या जंतर मंतरवरती आणि देशभरामध्ये विद्यार्थी, युवक, काँग्रेस आणि विविध संघटना रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. जर सरकार राजीनामा घेतला तर आंदोलकांना वाटेल की आपल्या आंदोलनामुळे सरकार हादरलेले आहे आणि ही सगळ्यात मोठी चूक ठरेल आणि त्यामुळे शांत होत आलेले किंवा नियंत्रणामध्ये आलेले आंदोलन आणखी तीव्र होईल. भविष्यामध्ये जेव्हा सरकारच्या विरोधात एखादा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा प्रत्येक वेळी जनता आणि विरोधक राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरेल. दबाव आणला की सरकार झुकते हा पायंडा पडू नये यासाठी सरकार कोणत्याही आंदोलनापुढे लगेच न झुकण्याची भूमिका घेत आहे. भाजप सध्या तेच करत आहे. त्यांचा खेळ तेच चालू आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न देणे ही केवळ एक मंत्र्याला वाचवण्याची धडपड नाही, तर ती आपली राजकीय प्रतिमा जपण्याची, विरोधकांना नमवण्याची आणि आंदोलनाची आग अधिक पसरू नये देण्याची सरकारची एक रणनीती आहे. त्याऐवजी आरोपी पकडले, आम्ही इतक्या लोकांना जेलमध्ये टाकले, परीक्षा रद्द केली, पुन्हा परीक्षा घेतली अशा प्रशासकीय उत्तरा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, आता यानंतर परिपूर्ण जरी गोष्ट झालेली आहे तरी तुम्हाला लक्षात घ्या की पडदा टाकल्यानंतर सुद्धा जंतर मंतरवर जे काही प्रकरण घडत आहे ते खूप कुष्ट आणि कोरिष्ट आहे. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करून हे दाखवलेले आहे की त्यांच्यात किती क्रूरता भरलेली आहे. असे मार्ग आणि असे गोष्टी करणे हे पोलिसाला आणि दिल्ली सरकारला शोभते का, अशी सुद्धा विरोधकाकडून टीका होत आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेणे याची आणखी एक वेगळी कारणे काय आहेत असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि भाजपची जी कार्यपद्धती आहे ती मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही याबद्दलचे तुमचे नेमके मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे का ही गोष्टसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही कळू शकता. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.